एकदा मी दिनेश पाटील तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। आणि थंबनेलवर तुम्हाला माहितीच पडलं असेल की आज आपण निघालोय अष्टविनायक यात्रेसाठी। मंडळी आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय, तर कंटिन्यू व्हिडिओवर राहा। आणि अष्टविनायक यात्रा आहे ती आपण 2 दिवसात करणार आहोत, तर हा प्रवास आमच्याबरोबर तुम्ही एन्जॉय कराल। आणि अष्टविनायक यात्रा संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओमार्फत प्रयत्न करणार आहे। तर चला आता आपण प्रवासाला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जय घोषाने आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय। तर चलो आपण पोहोचतोय वर्धेवीराच्या दर्शनासाठी। महड येथे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मित्रांनो, आपण पहिला दर्शन वर्धेविनायकाचा घेतलेला आहे। वर्धेविनायक देवस्थान हा खालापूर तालुक्यात रायगड जिल्ह्यात महड या गावी आहे। आणि हा समोर तलाव बघू शकता। ही जी गणेशाची मूर्ती आहे ही स्वयंभू आहे। ही मूर्ती 1690 साली मंदिराजवळ याच तलावात सापडली होती। मंदिराची मूर्ती पूर्वाभिमुख आहे। या मंदिरात चारही दिशांना 4 हत्तींची स्थापना केलेली आपल्याला बघायला भेटते। तर मित्रांनो, आता आपला पहिला दर्शन झालेला आहे वर्धेविनायकाचा। तर मित्रांनो, आता आपण अष्टविनायक यात्रा करतोय। तर आपला आता दुसरा गणपती यात्रेमधला, अष्टविनायक यात्रेमधला लेण्याद्री म्हणजे गिरिजात्मक देवस्थान, गिरिजात्मक मंदिर लेण्याद्री या नावाने देखील ओळखले जाते। हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गणेश लेण्यामध्ये स्थिर आहे। मित्रांनो, आपण दर्शनास सुरुवात केली असता आपल्याला एक तिकीट काउंटर दिसेल। तिथे प्रत्येकी व्यक्ती 25 रुपये असा दर आकारला जातो। कारण हे मंदिर जे आहे ते शिल्प आणि स्थापत्याच्या दृष्टीने विलक्षण आहे। एकूण 30 गुफा आहेत या लेणीमध्ये, तुम्ही बघू शकता। आणि 7व्या गुफेत गिरिजात्मक गणपती बाप्पा आपला विराजमान आहे। पालखीची व्यवस्था केलेली आहे इथे देवस्थानने। तर पर पर्सन इथे 1,500 रुपये आहे। तर आता आपण दर्शन घेऊया। हे तुम्ही बघू शकता, इथे पहिले ऋषीमुनी ना ध्यान करण्यासाठी बसत होते, ती जागा आहे। आणि गिरिजात्मक गणपती बाप्पाचं तुम्ही आता दर्शन घेतलेलंच आहे इथे। तर खूप सुंदर असा आणि शांत असा परिसर आहे। तर मित्रांनो, ही सुंदर संध्याकाळ जे आपण बघतोय ते आपण आहोत आता ओझर या मंदिराच्या परिसरात। खूप अतिशय सुंदर असा परिसर आहे, बघू शकता तुम्ही। पार्किंगची व्यवस्था एकदम नीट अँड क्लीन,
लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया। गौरी सुत प्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया। लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया। गौरी सुत प्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया। मूषक सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गणराया। कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बापा तू आया। मोरया 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 बापा मोरया 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 बापा मोरया मोरया। तर मंडळी खूप प्रसन्न वाटलं मला ओझरला येऊन विघ्नेश्वराचं दर्शन घेऊन आणि सभोवताली जो परिसर जो सुशोभीकरण केलंय देवस्थानी छान आहे। आता वाजलेत 8:30 आणि 9 वाजेपर्यंत प्रसादाची वेळ आहे। तुम्ही बघू शकता आता दर्शन झालंय आणि प्रसादाचा कुपन भेटलाय, तर आता आपण प्रसाद घेऊया आणि 9 वाजेपर्यंतच प्रसाद उपलब्ध असतो। तर नक्कीच तुम्ही या टायमात आलात तर प्रसादाचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो आपण आहोत रांजणगाव येथे महागणपतीच्या मंदिराच्या परिसरात आणि हा मंदिर पेशवेकालीन मंदिर आहे। मित्रांनो या पूर्वाभिमुख मंदिराला सुंदर आणि भव्य प्रवेशद्वार आहे। 29 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो। या दिवशी दक्षिणायक सुरू होतो। मंदिराची बांधणी अशा प्रकारे केली आहे की दक्षिणायनाच्या काळात सूर्योदयाच्या वेळी श्रीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात। मित्रांनो हे 8ही गणपती महाराष्ट्रात आणि जगभरात अष्टविनायक या नावाने ओळखले जातात। तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सुप्रभात मंडळी, अष्टविनायक यात्रेतील आपला दिवस आहे दुसरा। तर आता आपण आपली अष्टविनायक यात्रा जी अजून अपुरी आहे ती आज पूर्ण करतो या दुसऱ्या दिवशी। तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जय घोषात आपण या नवीन दिवसाला सुरुवात करूया। तर मित्रांनो आपण आता आलो सिद्धटेक इथे सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी आणि हा अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपतीचं दर्शन या सिद्धिविनायकाला मानलं जातं। चला तर आपण दर्शन घेऊया आतमध्ये। तर मंडळी आम्ही आता सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी आलो सिद्धटेकला आणि वाजलेत 12। तर 12 वाजले तर आता आम्ही महाप्रसादाचा लाभ घेत आहे। प्रसादाची वेळ दिलेली आहे तिथे, अन्नदान दुपारी 12 ते 2 वाजता। तर तुम्ही या टायमात येत असाल तर नक्की महाप्रसादाचा लाभ घ्या। तर मित्रांनो आता आपण आहोत सिद्धटेक येथे सिद्धिविनायकच्या मंदिरात आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हा जो गणपती आहे हा डाव्या सोंडीचा आहे आणि अष्टविनायक क्षेत्रामधला हा डाव्या सोंडीचा एकमेव असा गणपती आहे आणि अष्टविनायक यात्रेतील
या मंदिराचा दुसरा क्रमांक लागतो। तर मित्रांनो, या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहेत की भगवान विष्णूने येथे सिद्धी प्राप्त केलेली आहे आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो हा गणपती, म्हणून सिद्धिविनायक ही या गणपतीला संबोधले जाते। आणि हा मंदिर भीमा नदीच्या काठी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नक्की करा। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर मित्रांनो, आता सिद्धटेकमध्ये सिद्धिविनायकचं दर्शन मनोभावे झालं, महाप्रसादही घेतलाय आणि या मंदिरात जे धार्मिक कार्यक्रम असतात वर्षाला, त्यातला एक गणेश चतुर्थी आणि मागील गणेश जन्मोत्सव असे हे 2 उत्सव खूप उत्साहाने साजरा होतात। तर आता आपण इथून निघतोय पुढच्या दर्शनाला। तर असेच कंटिन्यू राहा माझ्याबरोबर आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मित्रांमध्ये शेअर आणि सबस्क्राईब करा। आमची पूर्ण फलटण आहे बिचारांना, आज मी कोणाच क्लोजअपमध्ये घेतला नाही। तर हा व्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका। तर मित्रांनो, आपण आता आहोत सिद्धटेकला आणि तुम्ही बघू शकता आता हा ब्रिज आहे ना नवीन झाला आहे, नाही तर पहिले आपल्याला ना होडीमार्फतच हे पूर्ण कवर करायचा लागायचं। तर आम्ही आहे ना इथे थोडा बोटिंगचा आस्वाद घेतोय आलोय तर मंडळी आम्ही तयार झालो, ते झालं ना रेडी? चला आता आपण तर आता बोटिंगची तयारी झाली, आपण बोटिंगला निघालोय। तर चला एन्जॉय करूया। तर मित्रांनो, कशी वाटली बोटिंग आणि कसे तुम्हाला ड्रोन शॉट वाटले मला कमेंटमध्ये नक्की करा, कारण नवनवीन व्हिडिओज देण्याचा मी तुम्हाला नेहमीच प्रयत्न करतो आणि सिनेमॅटिक देण्याचा, महत्त्वाचं म्हणजे सिनेमॅटिक देण्याचा। की या श्री क्षेत्र सिद्धटेक इथे बोटिंगचा जो आस्वाद होता तो आम्ही घेतलेला आहे सर्वांनी। तर असेच कंटिन्यू राहा व्हिडिओवर। आता आपले अजून बाकी गणपती आहेत, तर आज आपल्याला ते अष्टविनायक आपला पूर्ण करायचा आजच्या दिवशी। तर असेच व्हिडिओला कंटिन्यू राहा। आपण आता आहोत चिंतामणी देवस्थान थेऊर येथे। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा। चिंतामणी देवस्थान अष्टविनायकातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध देवस्थान आहे। हे मंदिर फार पुरातन कालापासून अस्तित्वात आहे। सध्या असलेले मंदिर हे मोरया गोसावी यांनी बांधलेले आहे। आणि मित्रांनो, मंदिरातील मूर्ती आहे ना ती स्वयंभू आहे। मस्तकाशिवाय शरीराचे अवयव ठळकरित्या दिसत नाही आपल्याला। मूर्तीच्या नेत्रामध्ये हिरे आहेत। आणि जो चिंतामणी देवस्थान 3 मुख्य उत्सव साजरा करतो। भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी या काळात येथे जत्रा भरते। तर मित्रांनो, आता थेऊर इथलं आपला दर्शन ही झालेला आहे। गालचे वाजलेत 5:15। आम्ही थेट निघत आहोत मोरगाव मोरेश्वराच्या दर्शनासाठी। या माझ्या अष्टविनायक यात्रेमध्ये तुम्ही माझ्याबरोबर सोबत आहात, तर असे सोबत राहा आणि आपली अष्टविनायक यात्रा आपण संपूर्ण करू।
आता आपण आलोय मोरगावला मोरेश्वराच्या दर्शनासाठी आणि वाजले आता 6:30 वाजता. ॲक्च्युली आम्हाला जरा लेट झाला तरी चला आपण दर्शन करूया पहिले. आणि आपण आहोत आता मोरगावात मयुरेश्वराच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत. आणि मयुरेश्वराचं दर्शन म्हणजे एक ख्याती आहे की आपण अष्टविनायक यात्रा जेव्हा करतो तेव्हा प्रारंभ आपण मयुरेश्वराच्या दर्शनानेच आपण यात्रा ही चालू करतो, अशी प्रथा आहे. आणि हा जो मंदिर बघता तुम्ही, हा 50 फूट उंच असा मंदिर आहे आणि सभोवताली 4 दरवाजे आहेत. पण याचा मुख्य द्वार हा उत्तराभिमुख आहे. आणि थोडक्यात तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केला माझ्या व्हिडिओमार्फत. तुम्हाला नक्की ती आवडली असेल. माता जाकी पार्वती पिता महादेवा माता जाकी पार्वती. तर मित्रांनो, आता आपण मयुरेश्वराचं दर्शन घेऊन आपण पालीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी निघालेलो होतो. पण आता वाजलेत 8:15 वाजलेत. आता 10 वाजता मंदिर बंद होतात सर्व. मग आम्ही पालीला स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी बल्लाळेश्वराचं दर्शन घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही आलोय जेजुरीला. तर मित्रांनो, आता आपण आलोय जेजुरीच्या पायथ्याशी. आता इथेच आपण दर्शन घेतोय. हा एलकोड जय मला आम्ही दर्शन घेतलंय. आता आपण निघतोय. चल रोवी लवकर. तर म्हणलं आम्ही थोडी कल्टी मारलेली आमच्या ग्रुपला. ते इथे थोडा नाश्ता करण्यासाठी थांबले. आम्ही पटकन गाडी घेतली आणि नोविल आणि मी दर्शनासाठी आलो. तर चला आता पुढे. तर मित्रांनो, अष्टविनायक यात्रेमध्ये पुन्हा एकदा तुमचं सरचं स्वागत. आणि दिवस आहे 3रा, कारण 2 दिवसात आम्हाला अष्टविनायक यात्रा ही पूर्ण करायची होती. उशिरा बल्लाळेश्वर म्हणजे पाली इथे पोचलो. तर तो दर्शन काय झालं नाही. आणि आमचे मित्र तुर्बे गावचे जयवंत दादा, त्यांचा हा फार्म हाऊस आहे. तर आम्ही इथेच काल रात्री स्टे केला आणि आत्ता आम्ही निघतोय. आपली अष्टविनायक यात्रा पूर्ण करतोय बल्लाळेश्वराच्या दर्शनानंतर. पाली गावी बल्लाळेश्वर नामामधुनी रंगूया नामामधुनी रंगूया. मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया 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 बल्लाळेश्वर मोरया. मित्रांनो, आता आपण आलोय बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पाली येथे. आणि आज आपली ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होत आहे. तर आता या बल्लाळेश्वर दर्शन घेऊया. परंपरेनुसार प्रथम दर्शन धुंडी विनायक यांचे दर्शन घेतात. तर आता आपण अनुदिन चिंतन नाम गजानन बाल योगी करीत. ही बल्लाळेश्वराची माहिती आहे, तुम्ही पॉज करून संपूर्ण वाचू शकता. पाली ग्रामी प्रभू वसे पाली ग्रामी प्रभू वसे भक्तीचा हा अगाध महिमा भक्तीचा हा अगाध महिमा. बल्लाळेश्वर पावन नाम रवी किरणांचे नित्य निरांजन. चिरे बंदी हे सुंदर धाम चिरे बंदी हे सुंदर धाम. पूर्वाभिमुख डावी शुंडा पूर्वाभिमुख डावी शुंडा रत्न जडित नयनी करुणा रत्न जडित नयनी करुणा. रिद्धी सिद्धी ही ढाळीत चवऱ्या मूषक सन्निध प्रभु चरणा त्या चरणाचे तीर्थ घेऊन गजर करूया मोरया. अशा प्रकारे आज आपली बल्लाळेश्वराच्या दर्शनानंतर अष्टविनायक यात्रा ही पूर्ण संपन्न झालेली आहे. तर माझ्याबरोबर माझी सर्व फॅमिली म्हणजे साडू आणि सर्वजण सहभागी होते अष्टविनायक यात्रेमध्ये. तर ही आमची मंडळी आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अशा प्रकारे आपली अष्टविनायक यात्रा आता संपन्न झालेली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि
थँक्स तुम्ही ही जी आमची अष्टनायक यात्रा होती याच्यामध्ये तुम्ही माझ्यावर सोबत कंटिन्यू राहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि हा व्हिडिओ मी इथेच समाप्त करतो. वल्लाळेश्वर